चाललो होळीला, होळीला चाललो, होळीला खेलेंगे होली जाएंगे शिमग्या के लिए. ॲक्च्युली आम्ही गावी चाललो, मी माझ्या भावाबरोबर. माझा भाऊ पारी बसला, माझा भाव चालला, मोठा भाव चाललं. आणि वाजले आहेत दुपारचे किती वाजले ते 3:30 वाजले वाटतं, 3-3:30 हां. सो आता कसा प्रवास होतो आहे, दुपारी खूप लेट झालं निघायसाठी. शिंग्याला किती पुढे गर्दी भेटते मला गाडीवरती, कारण माणगाव पुन्हा पॅक आहे. तर पप्पा मॉर्निंगला निघाले होते, अजून काय भेटले नाहीत. माणगावला 2 तास थांबलेत बिचारे. तर निघतो आम्ही. तर पुढचा भाग पुढे बघा. इथं चाललो आम्ही संगमेश्वर मस्त होळी खेळायला. होळीचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला पूर्ण. चलो, जय महाराष्ट्र. ॲक्सिडेंट झाला आहे इथे. हां, ॲक्सिडेंट झाला आहे. मे बी बाईकचं ॲक्सिडेंट झालं आहे, काय लागलं तर नाही कोणाला, टेन्शन नाही. सो बाईक चालवताना जरा नीट चालवा. थोडं 5-10-20 मिनिटं तुम्ही लेट पोचला तेही चालेल, पण बाईक नीट चालवा यार. कारण स्कूटीचं कसं तुम्हाला लगेच जजमेंट, इथं टायर छोटे असतात स्कूटीचे, रस्ता सोडते लगेच. स्कूटीचा थोडा प्रॉब्लेम होतोच. सो त्याला आपण घाईमध्ये असतो एकदम. आणि ब्रेकिंगला पण स्कूटीला थोडा प्रॉब्लेम असतो, ब्रेकिंग पण लगेच लागत नाही. तर हे बघा असे. आणि ह्यात असे नमुन्यासारखे गाडी चालवण्याला खूप भेटणार तुम्हाला. सो नीट गाडी चालवा, सावकाश चालवा, सांभाळून चालवा आणि राईडची मजा घ्या. आता मला माहीत नाही, मी दुपारचं निघालो आज परत. ॲक्च्युली मी दुपारचं निघत नाही, पण दादा होता आज, दादा कामावरून आला होता, दादाला पिकअप केलं. सो आता दुपारचं निघालो आहे. आता मी काय अर्ली मॉर्निंग निघून पोचलो असतो. एवढ्यात अर्ली मॉर्निंग निघाल्यावर फायदा हा असतो की तो ट्रॅफिक कमी मिळते, मस्त व्ह्यू, थंड पडलेलं असतं थोडं, मस्त मजा येते गाडी चालवताना. तसं मुंबई गोवा ह्या वेळा ट्रॅफिक पहिल्या की राहिली नाही आहे, काय प्रॉब्लेम नाही. जसं पण नॉर्मल 5 शनिवारी, उद्या होळी, तर शनिवारी सगळे गेले आहेत. ते आज तर जातीलच, शनिवारी पण खूप जण गेले. आणि दुपारी गेला तर तुम्ही असं होतं की थोडा ट्रॅफिक मिळते तुम्हाला, ट्रक चालू असतात. आणि त्यात आता गरमी, ऊन एवढं येणार ना. होळीचा सीझन चालू होते, तुम्हाला माहितीच आहे, गरमी सुरू होणारच आहे. आम्ही मध्ये पालीला थांबू, पाली, तर ब्रेक घेऊया पालीला. पाली 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 इथे आहे स्पीड ब्रेकर. तर हां काय आला आहे, हा काय करतो आहे ते. ओके, स्पीड गाडी चालतो आहे. हां, घासलं असेल टायर. सो जाऊया आता आपण पुढच्या, बघू आता आपण किती वाजता पोचतो आहे. काय बरवडते मला सांगते मी. आमच्या गावाशी हाय शिंगा, आमच्या गावाशी हाय शिंगा, 12 महिन्यांना पुढेच गाणे नाही. आमच्या गावाशी हाय शिंगा, आमच्या गावाशी हाय शिवंगा. होळी 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 चल खेळे होली. ते मालगाडी 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 बघा, मालगाडी असतात का, मालगाडी पुढे बघायला लागेल. किनारे पंछी पुकारे, पंछी को नहीं. तर मला गावी जाऊन प्रश्न एकच होणार आहे की तू लग्न कधी करणार. काय सांगू यार, कधी लग्न करू. मुलगी पण भेटते नाही भेटते असा प्रश्न आहे. मुली भेटल्या तरी खूप अपेक्षा आहेत, त्यांचं
आणि मी पण काय बोलते अरे व्लॉगमध्ये मुलींचा कसं प्रश्न टाकते मला माहीत नाही. काका बाजूला जाऊ दे मला पण. की आता हॉटेल गेलं कुठे? पुढे पुढे काय दिसत नाही. Where is that hotel? Where is that hotel? भूक लागलिया मला लागलिया हॉटेल मिळत नाही कुठे गेलं. भूक लागलिया मला लागलिया हॉटेल मिळत नाही कुठे गेलं. माही 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 हॉटेलचं नाव ही माही माही. आम्ही इथे येतोच खातोच. तर बघूया कोण आहे का. अरे चाललेत काय. सर फायनली आम्ही हॉटेल माहीमध्ये येतो. सकाळी मॉर्निंगला असता आम्ही इकडे येतोच. आता संध्याकाळचं मला माहीत नाही काय चाललं आहे. मॉर्निंगला मस्त मी नाश्ता करतो इकडे. दादाचा गॉगल पलटा ते खाऊया. तर मला भूक लागली. पुढे ट्रॅफिक भेटेल सगळं. चला पुढचं स्टे पुढे सांगतो मी. तर सध्या आम्ही आहे माणगावला आलो आहे. माणगावला हॉटेल माही सनसेट सुरू दिसतो आहे. सनसेट दाखवतो तुम्हाला. आता आम्ही निघतो आहे संगमेश्वरसाठी. 3 तास लागतील अजून जाण्याला. म्हणजे 9 वाजता पोचलं पाहिजे. कसं जाऊन आंघोळ बिंघोळ करू आणि झोपू मस्तपैकी. खाऊ आणि झोपू. ही चावी काढली का मी? काढली. असं स्टे सॉंग आहे. थांबा मध्ये फोटो कसा आला. हा आहे अक्षय. हा माझा कदम भाऊ आहे. आणि हा आहे चेतन. तो माझा भाचा आहे. या दोघांना पण ब्लॉगची आवड आहे. सो मध्ये ते पण बोलतील. प्लीज ऐका. हाय, आता आम्ही चाललोय सानेवरती कार्यक्रम बघायला. म्हणजे सो कार्यक्रम हे तर बघायला चाललोय. दादा मी चेतन हे झाड रे बघ. चेतन हे आमचं ग्राउंड. हे इथे आम्ही खेळतो. तो स्टंप आहे. इथून 6 तिकडे आहे. तर मित्रांनो हा माझा भाचा आहे चेतन. हा माझा भाचा पकडा. अक्षय भाऊ आहे. भाचा कुठे? भाऊ. सो आमचं सांड आहे इकडे. सांड दाखवतो. पुढे होमची तयारी चालली आहे सगळी होळीची. पकड आता बोलत जावेल जास्त. म्हणजे आम्ही बोललेला कट करणार तू. आम्ही सानेवरती आलोय. सांड म्हणजे एक छोटंसं देऊळ असतं आणि आपलं ओरिजिनल देऊळ ते म्हणजे खालती गावामध्ये असतं. हे सांड आणि हे ढोल वगैरे सगळं कार्यक्रम चालू आहे. हे सांड आहे आणि सानेवरती ते माणसं बसले आहेत. त्याच्यामध्ये आता सर्व आमचे देव लावणार दुपारी. मग पालखी नाचवणार खूप. आणि तुम्हाला मी आता हे तुम्हाला आफ्टर आणि बिफोरची व्हिडिओ पाठवणार. आता ही आफ्टर बिफोरची व्हिडिओ तुम्हाला पाठवतो.